नमस्कार. ऋत्विज फॅशन कट्टा या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बॅक नेक डिझाईन बघणार आहोत. ही आहे वन साईड डिझाईन. तर ही डिझाईन कशी बनवायची हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर ही डिझाईन बघण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा. समोरचा जो भाग आहे तो कटोरीचा आहे, त्याचासुद्धा व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे. तर डिझाईन बनवण्यासाठी प्रथमतः एक अस्तरचा शिल्लक कापड असेल तो कापड घ्यायचा आहे. ब्लाऊजच्या उंचीनुसार आपल्याला कापडची उंची घ्यायची आहे. तर इथं अस्तरचा कापड घेतलेला आहे आणि त्यावरती कॅनव्हाससुद्धा त्याच मापानं कटिंग करून घेतलेला आहे. त्याच्यावरती डिझाईनचा शेप दिलेला आहे. तुम्ही गोल शेप देऊ शकता, स्क्वेअर देऊ शकता, पान शेप देऊ शकता. त्यानंतर अस्तर आणि ब्लाऊज हे दोन्ही एकत्र करून शिलाई मारून घ्यायची, जेणेकरून दोन्ही कापड हलणार नाहीत. अस्तरवरती सुद्धा मी अशा प्रकारे शेप दिलेला आहे. ही डिझाईन एकाच बाजूने येणार आहे. पूर्ण गळा आपला पॅक असणार आहे, म्हणजे बंद असणार आहे आणि एकाच बाजूने ही डिझाईन येणार आहे. तर अशा प्रकारे अस्तर आणि जो कॅनव्हास जोडून घेतलेला पेपर होता तो आपण शोल्डरच्या बरोबर सेंटरला ठेवून त्याच्यावरती शिलाई मारून घेणार आहे आणि ती जी डिझाईन काढून घेतलेली होती त्याच्यावरती सुद्धा आपण शेप देऊन शिलाई मारून घेणार आणि मधून जे कटिंग केलेलं दिसतं तो मधला कापड पूर्णतः कटिंग करून घ्यायचा आहे आणि छोटे छोटे काप त्यातून करून घ्यायचे आहेत. त्यानंतर पूर्ण कॅनव्हास पेपर फोल्ड करून घ्यायचा आहे. अशा बाजूनं परतून घ्यायचा आहे. तर परतून घेतल्यानंतर अशा प्रकारे आपली डिझाईन तयार होते. धन्यवाद.